वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। सर्वप्रथम भगवान श्री गोपाळ कृष्णांच्या श्रीचरणी वंदन करते। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करते। आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आमच्या आचार्या परमपूज्य मंदाताई गंधे या सादर प्रणाम करते। आपणा सर्व श्रोत्यांना सादर अभिवादन करते आणि उपनिषद अभ्यास मालिकेतील दुसरं उपनिषद मुंडक उपनिषदाच्या अभ्यासाला आपण आज शुभारंभ करूया। अशा प्रकारचा उपक्रम सुरू होण्यासाठी आणि सुरू होऊन पूर्णत्वाला जाण्यासाठी असीम ईशकृपा आणि गुरुकृपा असण्याची आवश्यकता आहे। आपल्या सर्वांच्यावरती ही ईश्वर कृपा गुरुकृपा निश्चित आहे, म्हणून अशा प्रकारचा अभ्यास करण्यासाठी प्रेरणा अनुकूलता आपल्याला मिळाली आहे। आपण परत एकदा भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या चरणी वंदन करूया आणि अभ्यासाला सुरुवात करूया। आजचं हे जे आपलं सत्र आहे ते मुख्यतः प्रास्ताविक स्वरूपाचं असणार आहे। मुंडक उपनिषदाचा अभ्यास करण्यासाठी काही प्राथमिक भूमिका, काही मानसिकता, काही शब्द, आध्यात्मिक शब्द माहिती असण्याची आवश्यकता आहे। त्यांचा आपण थोडक्यात विचार करूया। बरेच लोक या मालिकेमध्ये या समूहामध्ये नवीन जॉईन झालेले आहेत। त्यांच्या माहितीसाठी म्हणून थोडं निवेदन करते की याच्या आधी या मालिकेमध्ये आपण कठोपनिषदाचा अभ्यास केला होता आणि कठोपनिषदाच्या प्रारंभीचे पहिले 2 सत्र याच्यामध्ये संपूर्ण उपनिषद अभ्यास करण्यासाठी जे प्रास्ताविक आहे त्याचा आपण विचार केला होता। सर्व उपनिषदांचा अभ्यास करण्याच्या पूर्वी काही महत्त्वाचे शब्द, आध्यात्मिक संकल्पना यांचा परिचय असण्याची आवश्यकता आहे। वेद म्हणजे काय, वेदांत काय, प्रस्थानत्रयी, अनुबंध चतुष्टय, उपनिषद शब्दाचा अर्थ, 6 दर्शनं इत्यादी वेगवेगळ्या संकल्पनांचा आपण तिथे अभ्यास केला होता। जे लोक या समूहात नवीन आले आहेत त्यांना मी निवेदन करते की कठोपनिषद अभ्यास मालिकेतील पहिली 2 सत्र सर्वांनी आवर्जून ऐकावी। ही सत्र मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत। मराठी भाषेमध्ये ती यूट्यूबवर उपलब्ध आहेत आणि हिंदी भाषेमध्ये गुगल ड्राईव्हवर उपलब्ध आहेत। आपल्या समूहावरती जे ग्रुप डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये या सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत। कठोपनिषदातील ही पहिली 2 सत्र सर्व नवीन साधकांनी अवश्य बघावीत। एवढी एक भूमिका, थोडी पार्श्वभूमी मांडून आपण आजच्या या
प्रस्तावना स्वरूप चिंतनाला शुभारंभ करूया. अध्यात्मशास्त्र, वेदांतशास्त्र ह्याचा जो अभ्यास आपण इथे करत आहोत ते आणि मानवी जीवन यांचा प्राचीन काळापासून अतिशय पुरातन, अतिशय दृढ, अतिशय गहन आणि निकटचा म्हणजे जवळचा संबंध आहे. या शास्त्रामध्ये जे दृष्टांत सांगितले आहेत, जे सिद्धांत आहेत, ज्या वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी समजावून सांगितल्या आहेत, त्या सर्वांचा, त्या सर्व शिकवणुकीचा कलियुगामध्ये, विज्ञान युगामध्ये, आपल्या आजच्या जीवनामध्ये अतिशय जवळचा संबंध आहे. प्रत्यक्ष डायरेक्ट ॲप्लिकेशन आहे, प्रत्यक्ष रेलेव्हन्स आहे. त्या दृष्टीने या शास्त्राचा अभ्यास केला तर या गोष्टी लक्षात येतात. आणि मग माझं प्रापंचिक जीवन वेगळं आणि पारमार्थिक जीवन वेगळं असं वॉटर टाईट कंपार्टमेंट आपल्या जीवनामध्ये राहत नाही. सहसा सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास मी परमार्थ करते आणि उरलेला वेळ माझा प्रपंच चालू असतो. अशा प्रकारे या दोनही क्षेत्रांचं आपण विभाजन केलेलं आहे. असं विभाजन न करता या परमार्थिक ग्रंथांचं स्पिरिट आपण समजावून घेतलं तर त्यातील सर्व सिद्धांताचा आपल्या जीवनामध्ये कसा रिलेव्हन्स आहे, कसा संबंध आहे हे आपल्या लक्षात येतं. या शास्त्राचं सौंदर्य हे आहे की यांनी मानवी जीवनाचा केवळ एका अंगाने, एका दृष्टीने विचार केलेला नाही. या संपूर्ण वेदांत शास्त्राने आपल्या मानवी जीवनाचा अतिशय यथार्थ, संपूर्ण, अतिशय विस्तृत, सर्व बाजूंनी व्यापक विचार केलेला आहे. साकल्याने विचार केलेला आहे. अतिशय सर्वसमावेशक विचार, जीवनाचा सर्व अंगांनी विचार ज्या शास्त्रामध्ये येतो ते हे आपलं अध्यात्मशास्त्र आहे. आणि कसं हे शास्त्र आपल्या जीवनाशी जोडलेलं आहे याचा थोडासा विचार करूया. संपूर्ण सृष्टीचं आपण निरीक्षण केलं, निसर्गाचं निरीक्षण केलं, अथवा मानवी जीवनातील प्रसंग, लोक, घटना अथवा निसर्गातील घटक या सर्वांकडे पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की संपूर्ण सृष्टी आणि आपलं जीवन हे परिवर्तनशील आहे. यातली कुठलीही एक गोष्ट, कुठलीही एक व्यक्ती अथवा प्रसंग आहे तसा कायम राहत नाही, कायम टिकत नाही. सृष्टीमधला कुठलाही एक घटक आपण घेऊया. असं आपल्याला उदाहरणार्थ विचारलं की एक छोटंसं झाड आहे किंवा मोठा वृक्ष आहे. त्या वृक्षाचं स्वरूप काय हे मला समजावून सांगा. वृक्षाचं स्वरूप समजावून घेण्यासाठी आपण एका पद्धतीने ते वर्णन करू शकत नाही. वेगवेगळ्या पद्धतीने ते वर्णन करता येतं. एकूण 4 ऋतू आहेत आणि प्रत्येक ऋतूमध्ये त्या वृक्षाचं स्वरूप हे वेगवेगळं आहे, बदलतं आहे. हिवाळ्याचे दिवस असतात तेव्हा ते झाड झुकलेलं, अत्यंत भकास, सगळी पानं गळून गेलेली, रंग नाही, हिरवळ नाही, सुगंध नाही, कुठलंही सौंदर्य त्या झाडावरती नाही. हळूहळू वसंत ऋतू येतो, त्याला नाजूक कळ्या येतात, छोटीशी छान पालवी फुटते, थोडीशी हिरवळ येते. पुढे समोर उन्हाळ्याचे दिवस येतात, त्याच्यामध्ये ती पानं अजून मोठी होतात, फुलांना बहर येतो. हळूहळू ती फुलं सुकून जातात, त्याची जागा फळं घेतात. असं करत करत त्या झाडाचं स्वरूप प्रत्येक ऋतूमध्ये बदलतं आणि शेवटी जेव्हा शरद ऋतू येतो तेव्हा त्याच्यामध्ये ती सगळी पानं गळतात आणि पानं गळायला सुरुवात होते. फळं पिकतात आधी आणि मग नंतर पानं गळतीला सुरुवात होते. हे एक मी साधारण स्वरूप सांगितलं. कुठला वृक्ष आहे त्यानुसार हे स्वरूप थोडंफार पुढे मागे होऊ शकतं, बदलू शकतं. परंतु वृक्षाचं स्वरूप कसं आहे असा प्रश्न जर मला विचारला तर तो केवळ एका दृष्टीने उत्तर देऊन चालत नाही, तर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये ते स्वरूप कसं आहे याचा साकल्याने विचार करून मग आपल्याला त्या वृक्षाचं स्वरूप सांगता येतं, त्याचं वर्णन करता येतं. अगदी तसंच मानवी जीवनाचं स्वरूप कसं आहे याचा केवळ एकअंगी विचार करून चालत नाही, एका दृष्टीने विचार करून चालत नाही. एका वयात, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जे जीवन आहे त्याचं वर्णन करून चालत नाही. तर जीवनाचे देखील आपण ऋतू आहेत असं मानूया. संपूर्ण मनुष्याची आयुर्मर्यादा साधारण 100 वर्ष आहे असं गृहीत धरलं तर त्याचे एकूण 4 विभाग, 4 ऋतू आहेत असा आपण विचार करूया. 20तलं आयुष्य, 40तलं आयुष्य, 60तलं आयुष्य आणि 80 वर्षाच्या पुढचं आयुष्य. 20s, 40s, 60s आणि 80s. त्याला थोडंसं इंग्लिशमध्ये अजून छान शब्द आहेत की युथफुल 20s म्हणजे तारुण्याचे दिवस, 20मधले दिवस ज्याच्यामध्ये आपण शिक्षण घेतो, नोकरी करतो. त्याच्यापुढे
फ्रूटफुल 40s की ज्याच्यामध्ये बरीच मेहनत, नोकरी झाल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी आपण कमावतो, घर, प्रतिष्ठा, नोकरी, पैसा, धन, कुटुंब, संपत्ती इत्यादी. फ्रूटफुल 40s. ग्रेसफुल 60s. जेवढं काही आत्तापर्यंत आपण कमावलेलं आहेत ते 60च्या कालावधीमध्ये भोगण्याचे दिवस आहेत. आणि ग्रेसफुल 60sच्या नंतर जेव्हा 80 वर्षाच्या नंतरचा मनुष्याचा कालावधी सुरू होतो, चौथा सीझन, तेव्हा त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे ड्रेडफुल 80s की भयावह 80च्या नंतरचं जे आयुष्य आहे ते भयावह होऊन जातं. हे एक सामान्य माणसाचा जीवनकाल आहे. सामान्य माणसाची ही एक चक्राकार गती आहे. एखादा कोणी व्यक्ती आहे की ज्याचं जीवनमान थोडंसं याच्यापेक्षा वेगळं असू शकतं, परंतु मुख्यतः बहुतांश लोकांचं जीवन अशा प्रकारे 20तून 40, 40तून 60 आणि 60तून पुढे 80च्या मध्ये पदार्पण केल्यावरती अनेक बदल होतात त्याच्यामध्ये. मग मानवी जीवन कसं आहे तर केवळ 20मधल्या जीवनाचा विचार करून चालत नाही किंवा केवळ 40तल्या जीवनाचा विचार करून चालत नाही, तर या संपूर्ण सगळ्या फेजेसमध्ये ते जीवन कसं आहे याचा साकल्याने विचार करणं आवश्यक आहे. आणि आपल्या वेदांतशास्त्राला, अध्यात्मशास्त्राला 20मध्ये आणि 40मध्ये खूप छान भरभराटीचं सुंदर जीवन आणि 80च्या नंतर असलेलं भयावह जीवन, चिंताक्रांत जीवन की आता माझे 80 वर्ष होऊन गेले, आता माझं काय होणार, कसं होणार, इतके सगळे आजार आहेत, हातपाय काम करत नाही, अशा प्रकारची चिंताक्रांत अवस्थेतलं जीवन हे आपल्या अध्यात्मशास्त्राला मान्य नाही. सर्व ऋतूंमध्ये, जीवनाच्या सर्व फेजेसमध्ये अतिशय निर्भय, आनंदी, समाधानी आणि कार्यक्षम जीवन आपण जगावं, समाजाभिमुख जीवन आपण जगावं. आणि हे समाजाभिमुख जीवन जगताना आपलं स्वतःचं वैयक्तिक जीवन देखील अत्यंत कृतार्थ असावं, अशी या अध्यात्मशास्त्राची, वेदांतशास्त्राची संकल्पना आहे. इंग्रजीमध्ये एक सुंदर म्हण आहे की चेंज इज इनएव्हिटेबल, इव्होल्युशन हॉवेवर इज ऑप्शनल. जीवनामध्ये बदल होणं हे अपरिहार्य आहे, परंतु विकास होणं हे मात्र ऐच्छिक आहे. बदल आणि विकास हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. मानवी जीवनामध्ये बदल होणं अपरिहार्य आहे. 20तलं जीवन 40त राहत नाही, 40तलं 60त राहत नाही. त्यामुळे काही बदल हे नैसर्गिकरित्या आपल्या जीवनात होत राहतात. परंतु या सगळ्या आपल्या जीवनाच्या एक कालावधीमध्ये बदल जरी झाले तरी आपला विकास होतो आहे का, इव्होल्युशन होतं आहे का, ही विचार करण्याची गोष्ट आहे. प्रत्येक मनुष्याने याचा विचार करावा. विकास, इव्होल्युशन हा एक सुंदर शब्द आहे. बघा, विकाससुद्धा हा वेगवेगळ्या प्रकारे आपण याचा विचार करू शकतो. 2 प्रकारचा विकास आहे असा आपण आत्ता इथे विचार करूया. एक आहे बाहेरचा विकास की नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं, समाजामध्ये कीर्ती मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, माझा बँक बॅलन्स वाढला, मला सुंदर, आधी मी 2 बेडरूमच्या घरात राहत होते, आता मी 4 BHK राहायला गेले, आधी साधी कार होती, आता लक्झुरी कार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे जो विकास होतो तो आपला बाह्य विकास आहे. याच्याशिवाय एक आंतरिक विकास आहे की ज्याच्यामध्ये आपल्या मनोवृत्तीचा विकास, आपल्या विचारधारेचा विकास होणं आवश्यक आहे. आणि जो आपण आपलं आयुष्य वाढतं, 20तून 40त आपण पदार्पण करतो, तेव्हा बाहेरच्या विकासाबरोबर आपला आतून विकास होतो आहे का, आपली मनोवृत्ती बदलते आहे का, आपली विचारधारा बदलते आहे का, या गोष्टीचा प्रत्येक मनुष्याने अंतर्मुख होऊन विचार करावा. आणि अशा प्रकारे आपला आंतरिक विकास होण्यासाठी जे शास्त्र आपल्याला मदत करतं ते हे अध्यात्मशास्त्र, ते हे वेदांतशास्त्र. आणि अशा प्रकारे विकास व्हावा म्हणून मनुष्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न हा ज्ञानार्जनासाठी असतो. विकास व्हायचा आहे, प्रगती, उन्नती व्हायची आहे, उंच दर्जेदार जीवन जगायचं आहे, तर मनुष्याला वाटतं आपण ज्ञान संपादन करावं. वेगवेगळ्या शाखांचं, वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं ज्ञान संपादन केलं की आपला विकास होईल असं त्याला वाटतं. आणि ते एका हद्दीपर्यंत बरोबर देखील आहे. पण किती क्षेत्रांमधल्या ज्ञान संपादन केलं म्हणजे आपला विकास होईल? विज्ञान, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, तंत्रज्ञान अशी वेगवेगळी ज्ञानाची असंख्य क्षेत्र आहेत. ती अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आपण ते ज्ञान संपादन करू शकतो. एक आईन्स्टाईनने सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. आईन्स्टाईन म्हणतो की द मोर आय लर्न
द मोर आय रिअलाइज की हाऊ मच आय डोंट नो. द मोर आय लर्न, द मोर आय रिअलाइज हाऊ मच आय डोंट नो. जेवढं अधिक मी शिकतो तेवढी अधिक मी किती अज्ञानी आहे याची मला जाणीव होते. हे वाक्य कोणी म्हटलंय? हे आईन्स्टाईनने म्हटलंय. हे आपण लक्षात घ्यावं. अशी ज्ञानाची अनेकानेक क्षेत्र असताना कुठलं ज्ञान आहे, कुठली विद्या आहे की जी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्याच्याने आपल्या जीवनाला सर्वाधिक कृतार्थता येईल? बघा, मानवी जीवन हे मर्यादित जीवन आहे, मर्यादित वेळ आहे, मर्यादित ऊर्जा आपल्याकडे आहे. मग एवढ्या असंख्य ज्ञानाच्या क्षेत्रांच्या मागे आपण धावपळ करायची का एक जे जीवनाशी संबंधित सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान आहे ते संपादन करायचं? रमण महर्षी म्हणतात की व्हॉट इज द यूज ऑफ नोईंग अबाउट एव्हरीथिंग एल्स वेन यू डू नॉट येट नो हू यू आर. रमण महर्षी म्हणतात की बाकीच्या सगळ्या प्रकारचे ज्ञान संपादन केलं, परंतु मी कोण आहे हे जर मला कळलं नाही तर त्या बाकीच्या इतर ज्ञानांचा मला काय उपयोग आहे? आणि खरा मी कोण आहे, हू एम आय, या प्रश्नाचं उत्तर ज्या शास्त्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे ते हे अध्यात्मशास्त्र, वेदांतशास्त्र, सर्वश्रेष्ठ विद्या याला म्हटली जाते. आणि याची महती आपण थोडीशी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघू. आपल्या मानवी जीवनाशी संबंधित का हे शास्त्र आवश्यक आहे, का याचा अभ्यास आवश्यक आहे याचा अजून थोडा विचार करू. आणि मग मुंडक उपनिषदाच्या शांतीपाठाकडे आपण आज जाऊया. वेद वाङ्मय यालाच श्रुती वाङ्मय असं देखील म्हटलं जातं. आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय विचारधारा यांच्यातलं, या विचारधारेतलं सगळ्यात प्राचीनतम वाङ्मय म्हणजे वेद वाङ्मय अथवा श्रुती वाङ्मय. याला अपौरुषेय वाङ्मय असं सुद्धा म्हटलं जातं. कुठल्याही मानवाने याची निर्मिती केली नाही. असं म्हणतात की हे वेद म्हणजे ईश्वराचे श्वास आहेत, ईश्वराची वाणी आहे. आपल्या प्राचीनकालीन ऋषींनी अत्यंत शुद्ध, सूक्ष्म आणि पवित्र बुद्धी असलेल्या ऋषींनी प्रगाढ ध्यानावस्थेमध्ये हे वेदांचे मंत्र ऐकले. त्यांना हे ऐकू आले म्हणून त्यांना श्रुती मंत्र असं म्हटलं जातं. आणि जे मंत्र त्यांनी ऐकले ते शब्दबद्ध करून ठेवले आणि शब्दबद्ध केलेलं हे संपूर्ण वाङ्मय याला वेद वाङ्मय म्हणतात. वेद शब्दामध्ये मूळ धातू आहे विद. विद म्हणजे ज्ञान. वेद धातूचा अर्थ आहे ज्ञान. तर असं ज्ञानांचं भंडार असलेलं हे वेद वाङ्मय आजही आपल्या भारतामध्ये अतिशय आस्थेने आणि श्रद्धेने या सगळ्या वेदांचा अभ्यास केला जातो. आजही हे जे वाङ्मय आहे याच्यातलं ज्ञान सर्वात उत्कृष्ट मानलं गेलेलं आहे. सगळ्यात प्राचीन आणि सर्व स्वीकृत असे हे ग्रंथ, या वेदांची महती आपल्या ऋषींनी वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन करून ठेवली आहे. मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये मनु म्हणतो की भूतम भव्यम भविष्यंच सर्वम वेदात प्रसिद्ध्यती. भूतकाळात जे होऊन गेलं, वर्तमान काळात आज जे होत आहे आणि भविष्यात जे होणार आहे, भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळातलं ज्ञान ज्याच्यामुळे प्रसिद्ध होतं, ज्याच्यामुळे त्याची सिद्धी होते, किंवा या तीनही काळात होणाऱ्या सर्व घटनांचं ज्ञान जिथून डिराईव्ह होतं ते हे वेद वाङ्मय आहे. या श्लोकातला पूर्वार्ध असा आहे की सर्व वर्ण, सर्व लोक, सर्व आश्रम, तीनही काळ, आपला व्यवसाय आणि ज्ञानाच्या जेवढ्या काही शाखा आहेत, जेवढ्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत, वेगवेगळ्या देशकाल परिस्थितीमध्ये राहणारे लोक आहेत, ते जे काही ज्ञान वेगवेगळ्या माध्यमातून संपादन करतात त्या सगळ्या ज्ञानांचा उगम ज्या शास्त्रामध्ये आहे ते हे वेद वाङ्मय आहे. सर्व ज्ञानमयो वेदहा असं मनु म्हणतो की संपूर्ण ज्ञान आणि विज्ञान ज्याच्यामध्ये निहित आहे ते हे वेद वाङ्मय आहे. अशी त्याची महती आहे. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग की वेदांचे प्रसिद्ध टीकाकार प्राचीनतम ऋषी आचार्य सायण यांनी म्हटलेलं आहे की इष्टप्राप्ती अनिष्ट परिहार्यो अलौकिकम उपायम यो ग्रंथो वेदयती स वेदहा. सायणाचार्य म्हणतात की इष्ट वस्तूची प्राप्ती आणि अनिष्ट वस्तूचा परिहार ज्या ग्रंथाच्या माध्यमातून होतं ते हे वेद वाङ्मय आहे. इष्ट म्हणजे जे आपल्यासाठी शुभ आहे, आपल्यासाठी हितकारक, कल्याणकारक आहे, किंवा ज्याची आपण इच्छा करतो, जे आपल्याला आवडतं,
ते सगळं इष्ट, अशा शुभ गोष्टींची प्राप्ती आपल्याला या जीवनात व्हावी आणि अनिष्ट म्हणजे अशुभ अथवा अकल्याणकारक गोष्टींची, वाईट गोष्टींची निवृत्ती आपल्या जीवनातून व्हावी म्हणून ज्या ग्रंथांचा अभ्यास करणं आपण आवश्यक आहे, ज्या ग्रंथातून आपल्याला अशा प्रकारे इष्टप्राप्ती आणि अनिष्ट निवृत्तीसाठी मार्गदर्शन मिळतं, ते हे वेदवाङ्मय आहे. ही त्याची दुसरी महती आहे. आणि तिसरी महती आचार्य सायण सांगतात की प्रत्यक्षेणानुमित्या वा यस्तु पायो न विद्यते एवं विदन्ति वेदेन तस्मात् वेदस्य वेदता. आत्तापर्यंत आपण जे काही ज्ञान ग्रहण केलेलं आहे आपल्या या मानवी जीवनात, ते मुख्यतः ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ग्रहण केलेलं आहे. परंतु वेदवाङ्मय आपल्याला असं सांगतं की ज्ञानेंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे देखील एक अतिसूक्ष्मतम असं ज्ञान आहे, जे प्रत्यक्ष प्रमाणाने अथवा अनुमान प्रमाणाने, म्हणजे मुख्यतः जे ज्ञानेंद्रियांनी अथवा अंतःकरणाने ग्रहण करता येत नाही, अशा अत्यंत सूक्ष्म ज्ञानाची प्राप्ती, अनुभूती आपल्याला ज्या वाङ्मयाच्या माध्यमातून येते, ज्या ग्रंथांच्या माध्यमातून येते, ते हे वेदवाङ्मय आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या ऋषीमुनींनी या वेदवाङ्मयाची महती सांगितली आहे की जेवढी काही ज्ञानाची क्षेत्र आहे त्यांचा उगम वेदापासून होतो. आपल्याला या जीवनात शुभ वस्तूची प्राप्ती करायची असेल आणि अशुभ वस्तूंची निवृत्ती करायची असेल, तीसुद्धा वेदांच्या वाङ्मयाने होते. आणि ज्ञानेंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन एका सूक्ष्म तत्वाचा, सूक्ष्म ज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर तो देखील वेदांच्याच माध्यमातून करणं शक्य आहे. असं हे वेदवाङ्मय, श्रुतिवाङ्मय अत्यंत मोठं आहे. जवळपास 1,00,000 मंत्र या वेदांमध्ये आहेत आणि म्हणून या वेदांचं विभाजन केलं गेलं. या वेदांचं विभाजन महर्षी व्यासांनी केलं म्हणून त्यांना महर्षी वेदव्यास असं देखील म्हणतात. पूर्वीच्या काळी जेव्हा निर्माण झाला तेव्हा हा एकच वेद होता. महर्षी वेदव्यासांनी त्याचे 4 विभाग केले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. एका दुसऱ्या प्रकारे देखील या वेदांचं विभाजन केलं जातं किंवा जाणून घेता येतं. ते म्हणजे की या वेदांचे सगळे मंत्र संहिता आणि ब्राह्मण अशा 2 प्रकारे विभागले जातात. संहिता शब्दाचा अर्थ आहे मंत्र आणि ब्राह्मण शब्दाचा अर्थ या कॉन्टेक्स्टमध्ये, या संदर्भात आहे स्पष्टीकरण. संहिता विभागामध्ये वेदांचे सगळे मंत्र येतात आणि ब्राह्मण विभागामध्ये त्या मंत्रांचं स्पष्टीकरण येतं. हा वेदांचा जो ब्राह्मण विभाग आहे त्याचे पुढे अजून उपविभाग केलेले आहेत. ते उपविभाग 3 आहेत. त्याला म्हणतात ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. या 3ही उपविभागांच्या मध्ये वेदांच्या मंत्राचं म्हणजे संहितेचं स्पष्टीकरण येतं. वेदांचं विभाजन करण्याची ही दुसरी पद्धत आहे. आणि अजून एका तिसऱ्या पद्धतीने या वेदांचं विभाजन केलं गेलेलं आहे की सगळे जे मंत्र आहेत त्याच्यातले साधारण 80% मंत्र हे कर्मपर आहेत, 16% मंत्र हे उपासनापर आहेत आणि साधारण 4% मंत्र हे ज्ञानपर आहेत. या विभाजनानुसार असं म्हणतात की वेद हे त्रिकांडात्मक आहे: कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. वेदांच्या मधलं जे ज्ञानकांड आहे, अंतिम 4% विभाग, त्यालाच वेदांत असं देखील म्हटलं जातं. वेदांत का म्हणतात? कारण की वेदांच्या अंतिम विभागामध्ये हे ज्ञानकांड येतं, वेदांच्या शेवटी शेवटी हे ज्ञानकांड येतं म्हणून त्याला वेदांत म्हणतात. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग की वेदांचा अंतिम निर्णय या ज्ञानकांडामध्ये दिला आहे म्हणून देखील त्याला वेदांत म्हणतात. या वेदांतामध्ये ज्ञानकांड म्हणजे मुख्यतः आरण्यक आणि उपनिषदांचा भाग येतो. आपल्याला जर कोणी विचारलं की तुम्ही वेदांताचा अभ्यास करता म्हणजे नेमकं काय करता, तर वेदांताचा अभ्यास करतो म्हणजे आपण मुख्यतः उपनिषदांचा अभ्यास करतो. जे वेदांचं ज्ञानकांड आहे, ज्याच्यामध्ये वेदांचा अंतिम निर्णय आहे आणि जे वेदांच्या शेवटी येतात, त्या वेदांताचा म्हणजेच उपनिषदांचा अभ्यास आपण या फोरमवर करणार आहोत. ही सगळी एक प्राथमिक भूमिका जाणून घेतल्याच्या नंतर आपण पुढे अजून काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या समजून घेऊ. आपल्या या संपूर्ण पारंपरिक अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासामध्ये प्रस्थानत्रयीचा अभ्यास महत्त्वाचा मानला जातो. प्रस्थानत्रयीमध्ये मुख्यतः 3 ग्रंथ येतात: उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता.
उपनिषदांनाच श्रुती ग्रंथ असं देखील म्हटलं जातं आणि साधारणपणे अशी एक समजूत आहे की उपनिषदांच्या माध्यमातून श्रवण करावं. ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, परमात्मा काय, देव कोण आहे, मी कोण आहे, माझं आणि देवाचं मूळ स्वरूप काय आहे, आमचा संबंध काय आहे, तो कशाने बिघडला, तो परत जोडण्यासाठी काय करावं लागेल, या सगळ्या मूलभूत संकल्पना समजावून घेण्यासाठी उपनिषदांच्या मधून श्रवण करावं. श्रवण केल्यावर ब्रह्मसूत्र ग्रंथांच्या अभ्यासाच्या माध्यमातून मनन म्हणजेच साधक बाधक विचार करावा आणि नंतर भगवद्गीतेलाच स्मृती ग्रंथ असं देखील म्हटलं जातं, तर गीतेमधून निदिध्यासन करावं अशी एक साधारण समजूत आहे. याचा अर्थ भगवद्गीतेचं श्रवण मनन करू नये असा त्याचा अर्थ होत नाही. तीनही ग्रंथांमध्ये श्रवण मनन निदिध्यासन आहे, परंतु एक साधारण जी विभागणी आहे त्याचा आपण विचार केला. ज्ञानकांडामध्ये म्हणजे प्रत्येक वेदांच्या शेवटी जे ज्ञानकांड येतं ते सगळे मिळून एकूण 108 उपनिषदं आज माहिती आहेत, साधारण 108 उपनिषदं. त्यापैकी 10 प्रमुख उपनिषदं मानली जातात. आणि प्रमुख का मानली जातात, कारण की त्याच्यावर आपले जगद्गुरू श्रीमद आदि शंकराचार्य यांनी टीका लिहिली, विस्तृत टीका लिहिली, म्हणून या 10 उपनिषदांना प्रमुख मानलं जातं. कोणती 10 उपनिषदं आहेत तर ईशकेन कठ प्रश्न, मुंड मांडुक्य तित्तिरहा, ऐतरेयंच छांदोग्यम, बृहदारण्यकं तथा, अशी एकूण 10 उपनिषदं प्रमुख मानली जातात. ती कुठली उपनिषदं कुठल्या वेदांच्या मध्ये येतात याचा एक आपण ओव्हरव्ह्यू बघूया. की ऋग्वेदामध्ये एकूण 10 उपनिषद आहेत आणि त्याच्यातलं ऐतरेय हे प्रमुख आहे. यजुर्वेदामध्ये शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद असे उपविभाग आहेत. शुक्ल यजुर्वेदामध्ये एकूण 19 उपनिषदं, त्यातली ईशावास्य आणि बृहदारण्य ही प्रमुख आहेत. आणि कृष्ण यजुर्वेदामध्ये एकूण 32 उपनिषदं, त्यामध्ये कठ आणि तैत्तिरीय ही मुख्य उपनिषदं मानली जातात. सामवेदामध्ये 16 उपनिषदं एकूण आहेत, त्यामध्ये केन आणि छांदोग्य ही प्रमुख आहेत. आणि अथर्व वेदामध्ये एकूण 31 उपनिषदं आहेत, त्यामध्ये प्रश्न, मुंडक आणि मांडुक्य ही 3 उपनिषदं प्रमुख मानली जातात. या सर्व संकल्पनांचा अभ्यास आपण विस्ताराने कठोपनिषदाच्या प्रारंभी केला होता. ज्यांना हे विस्तारांनी समजून घ्यायचं असेल त्यांनी कठोपनिषदाची ती सत्र ऐकावीत. आपल्या या अभ्यासक्रमामध्ये आपण एकूण 7 उपनिषदांचा अभ्यास करणार आहोत, ज्याच्यामध्ये कठ उपनिषद पूर्ण झालेला आहे आणि मुंडक उपनिषदाचा अभ्यास आपण आज सुरुवात करूया. मुंडक उपनिषदाचा अभ्यास जसं आपण आत्ता बघितलं की हे अथर्ववेदीय उपनिषद आहे आणि या उपनिषदाचं नाव मुंडक उपनिषद का पडलं याच्यामागे खूप छान वेगवेगळ्या टीकाकारांनी वेगवेगळे याचे अर्थ दिलेले आहेत. हे आपण समजावून घेण्याचा थोडा प्रयत्न करूया. मुंडक या शब्दामध्ये मुंडण हा मूळ धातू आहे. मुंडण आपल्या सगळ्यांना परिचयाचा शब्द आहे की आपण डोक्याचं म्हणजे मुख्यतः डोक्यावरील केसांचं मुंडण करतो. मुंडक उपनिषदाचा एक अर्थ आहे की अविद्येचं मुंडण करून विद्येचा प्रकाश दाखवणारं, ज्ञानाचा मार्ग दाखवणारं, ज्ञानमार्गावर आपल्याला घेऊन जाणारं हे उपनिषद अविद्येचं मुंडण करणारं, म्हणून याला मुंडक उपनिषद म्हटलं जातं. हा त्याचा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे की डोक्याचं म्हणजे डोक्यावरील केसांचं आपण ज्याप्रमाणे मुंडण करतो, डोक्यावरील केसांचं मुंडण आपण कधी करतो तर ते मुख्यतः संन्यासाश्रमामध्ये करतो, संन्यासाश्रम स्वीकारताना करतो. इतर देखील विधी आहेत काही आपल्या संस्कृतीमध्ये की ज्यामध्ये डोक्याचं मुंडण केलं जातं, परंतु ते कायमस्वरूपी नसतं. कायमस्वरूपी मुंडण हे मुख्यतः संन्यासाश्रम स्वीकारताना केलं जातं. मग असं म्हटलं जातं की संन्यास स्वीकारून या उपनिषदाचा अभ्यास करावा, हे याच्याकडे निर्देश करण्यासाठी या उपनिषदाचं नाव मुंडक उपनिषद ठेवलेलं आहे. आता असा अर्थ आपण वाचतो तर फार मोठी पंचायत आहे की आपण सगळे प्रापंचिक आहोत, गृहस्थाश्रमी आहोत, संन्यास वगैरे घेण्याची दूर दूरपर्यंत काही शक्यता नाही. मग इथे संन्यास शब्दाचा अर्थ आहे की मुख्यतः संन्यस्त वृत्ती धारण करून अभ्यास करण्याचं हे उपनिषद, म्हणून याला मुंडक उपनिषद म्हटलं जातं. संन्यस्त वृत्ती, अनासक्त वृत्ती, कुठेही चिकटून न बसण्याची वृत्ती धारण करून
या उपनिषदाचा अभ्यास करावा असा संकेत आहे, असा निर्देश आहे. अशा प्रकारे अनासक्त वृत्ती, भगवे वस्त्र, संन्यास वगैरे असे शब्द ऐकले की थोडंसं आपल्या काळजात धस्स होतं. एकतर आधीच आपलं जीवन इतकं संघर्षमय आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. खूप सगळे प्रयत्न करून जेमतेम 1 तास आपल्या रुटीनमध्ये काढून आपण या अभ्यासाला बसतो. आणि अभ्यासाला बसलं की असे संन्यास, अनासक्ती वगैरे शब्द ऐकले की वाटतं काय काय हे लोक आता आपल्याला सोडायला सांगणार आहेत, अशी भीती वाटते, थोडी अँझायटी वाटते. परंतु संन्यस्त वृत्ती हा एक फार सुंदर आणि समजून घेण्यासारखा शब्द आहे. प्रत्यक्ष बाहेरून भगवे वस्त्र परिधान करा असं आपल्याला शास्त्र सांगत नाही, त्याची आवश्यकता नाही. प्रभू श्री रामचंद्र, आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्री रामचंद्र यांना वसिष्ठांनी उपदेश केला होता. योग वासिष्ठ नावाने हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. अतिशय सुंदर अभ्यास करण्यासारखा ग्रंथ आहे. आणि या योग वासिष्ठ ग्रंथामध्ये वसिष्ठ मुनी श्रीरामांना लोके विहर राघव अशा पद्धतीचा उपदेश करतात. साधारण 8 ते 10 श्लोकांचा हा समूह आहे. परंतु या लोकामध्ये कशा प्रकारे विहार करावा, कशा प्रकारे आपलं मनुष्य जीवन जगावं, हे एक सुंदर पद्धतीने वसिष्ठांनी श्रीरामांना समजावून सांगितलेलं आहे. बघा, भगवान श्रीराम स्वतः गृहस्थाश्रमी होते, क्षत्रिय होते. त्यांनी काही संन्यास घेतलेला नव्हता. परंतु जीवन कसं जगावं तर महर्षी वसिष्ठ त्यांना सांगतात, अंतः संत्यक्त सर्वाशो वीतरागो विवासनः बहिः सर्व समाचरो लोके विहर राघव. उदार पेशलाचार सर्वचारानुवृत्तिमान अंतः सर्व परित्यागी लोके विहर राघव. बरेच श्लोक आहेत, त्यातल्या 1-2 श्लोकांचा फक्त आपण विचार करू की वसिष्ठ मुनी सांगतात की अंतःकरणामधल्या सगळ्या वासना, आशा आणि विषयासक्ती यांचा तू पूर्णतः आतून परित्याग कर. परंतु बाह्यतः मात्र सर्व सांसारिक रीतिरिवाज यांचा पालन करीत अत्यंत उदार अंतःकरणाने कुशल पद्धतीने आपल्या सगळ्या कर्तव्यांचं आचरण करीत आतून सर्व गोष्टींचा परित्याग, परंतु बाहेर संसार धर्माचं पालन, अशा पद्धतीने हे श्रीरामा तू या जगामध्ये, या लोकामध्ये विहार कर. असं आहे की बाहेरची वस्त्र आपली पांढरी आहेत, निळी आहेत, हिरवी आहेत का भगवी आहेत याला महत्त्व नाही. आपलं अंतःकरण भगवं आहे का, अंतःकरण संन्यस्त वृत्ती आहे का, याला या उपनिषदांच्या अभ्यासामध्ये फार महत्त्व आहे. भगवान श्रीरामांना जेव्हा सांगितलं गेलं की तुमचा राज्याभिषेक होणार आहे, तेव्हा त्यांची जी मुद्रा होती तीच आणि तशीच तेवढीच प्रसन्न मुद्रा त्यांची होती. जेव्हा त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला उद्याच्या उद्या हे संपूर्ण राज्य सोडून वनामध्ये निघून जायचं आहे, आणि तेवढ्याच प्रसन्न मुद्रेने त्यांनी राज्याचा स्वीकार केला, तेवढ्याच प्रसन्न मुद्रेने ते राज्य सोडायला तयार झाले. याला म्हणतात संन्यस्त वृत्ती. अशा प्रकारची संन्यस्त वृत्ती आपली आहे का, आणि नसेल तर ती विकसित करणं या उपनिषदाच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे. ही आपली पूर्वतयारी आहे. इंग्लिशमध्ये एक छान शब्द आहे की पॅक माय बॅग्स, आय एम रेडी टू पॅक माय बॅग्स. हे सगळं जे काही सामान आहे, हा सगळा जो काही मी पसारा मांडून ठेवलेला आहे, तो एका क्षणात सोडण्याची माझी तयारी आहे का. प्रत्यक्ष हा पसारा सोडून कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, पण जर गरज पडली, वेळ आली आणि एक दिवस आपल्या सगळ्यांवर ही वेळ निश्चित येणार आहे की हे सगळंच्या सगळं सोडून एका क्षणात आपल्याला जावं लागेल. मग शरीराने जेव्हा हे सोडून जायची वेळ येईल तेव्हा आपल्या मनाची ती तयारी झालेली आहे का, आणि मनाची ती तयारी करणं याला म्हणतात संन्यस्त वृत्ती. आतून संन्यस्त होणं, आतून अनासक्त होणं, आणि त्या दृष्टीने या उपनिषदाचा अभ्यास व्हावा. म्हणून या उपनिषदाचं नाव मुंडक आहे, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. तिसरा एक अर्थ टीकाकारांनी दिलेला आहे की शिरोव्रत धारण करून या उपनिषदाचा अभ्यास व्हावा, असा प्रकारचा एक संकेत आहे. शिरोव्रत हा जो शब्द आहे, या उपनिषदाच्या शेवटी काही अंतिम 2-3 श्लोकांमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. याचा अर्थ आहे की अग्निधारा व्रत, की पूर्वीच्या काळी आपल्या डोक्यावरती अग्नी धारण करून सद्गुरूंच्याकडे जावं, त्यांना शरण जावं आणि त्यांच्याकडे या ज्ञानाची प्राप्ती करण्याची इच्छा व्यक्त करावी, अशा प्रकारचा एक संकेत होता. आणि ही एक सिम्बॉलिक गोष्ट आहे
की अग्नी जसा ज्वलंत धगधगता असतो तशा प्रकारे साधकाची जिज्ञासा, त्याची मुमुक्षा देखील तीव्र असावी, धगधगती असावी आणि अशा तीव्र मुमुक्षे सकट त्याने सद्गुरूंना शरण जावं अशा प्रकारचा संकेत करणारं हे शिरोव्रत आहे किंवा अग्निधारा व्रत आहे. आणि अशा प्रकारे तीव्र मुमुक्षा असावी असा याच्या या अभ्यासामध्ये एक संकेत आहे. आणि मुख्यतः की प्रत्यक्ष डोक्यावरती अग्नी जरी धारण नाही केला तरी एक साधारण व्रतस्थ जीवन असावं असा या मुंडक उपनिषदाच्या अभ्यासामध्ये अपेक्षा आहे. व्रतस्थ जीवन, शिस्तबद्ध जीवन, निष्ठेने कर्म, निष्ठेने उपासना अशा प्रकारे जेव्हा आपण करतो, प्रदीर्घ काळ करतो, तेव्हा तो अधिकार आपल्याला संपादन करता येतो, ज्या अधिकाराच्या पश्चात या मुंडक उपनिषदाचा अभ्यास करता येईल आणि त्या अभ्यासाचा आपल्याला प्रत्यक्ष उपयोग होईल. या शिरोव्रताला असीधारा व्रत असं देखील म्हटलं जातं की तलवारीच्या तीक्ष्ण धारीवरून चालता येणं हे जसं कठीण आहे स्वतःच्या पायाला इजा न होता, तसं हे असीधारा म्हणजे तलवारीच्या तीक्ष्ण धारेवर चालताना जेवढ्या काळजीपूर्वक सतर्क राहून चालावं लागतं तेवढंच सतर्क राहून या उपनिषदाचा अभ्यास करावा. म्हणजेच हे शिरोव्रत करावं, अग्निधारा व्रत करावं, असीधारा व्रत करावं, म्हणजे व्रतस्थ जीवन जगून ती एक शिस्त स्वतःला लावून मग या उपनिषदाचा अभ्यास करावा. असे सगळे संकेत या नामाच्यामधून, या त्याच्या नावाच्यामधून वर्णन केले गेलेले आहेत. अजून एक अर्थ टीकाकारांनी दिलेला आहे की मुंड म्हणजे डोके. शरीरामध्ये आपलं मुंडकं म्हणजे आपलं डोकं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आणि सर्वात जास्त श्रेष्ठ मानलं जातं. तसं सगळ्या उपनिषदांच्यामध्ये हे सर्वश्रेष्ठ उपनिषद आहे, शिरोभागी आहे, मूर्धन्य जागी आहे, महत्त्वाचं उपनिषद म्हणून देखील याला मुंडक उपनिषद म्हणतात. आणि एक पाचवा आणि अंतिम अर्थ आहे की मुंडक शब्दाचा अजून एक अर्थ आहे शेंडे तोडलेला वृक्ष. मग शेंडे तोडलेल्या वृक्षाला मुंडक म्हणतात. तर अशा या ज्ञानरूप वृक्षाची, कुठला ज्ञानरूप वृक्ष की जे ज्ञान या उपनिषदाच्या मध्ये दिलेलं आहे, त्या ज्ञानरूप वृक्षाची एक एक फांदी म्हणजे एक एक मुंडक, एक एक अध्याय. तर मुंडक शब्दाचा अर्थ इथे आहे अध्याय. या ज्ञानरूप वृक्षातला एक एक अध्याय त्याला देखील मुंडक म्हटलं गेलेलं आहे. या संपूर्ण उपनिषदामध्ये एकूण 3 मुंडक म्हणजे 3 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये 2 खंड आहेत. 9, 13, 10, 11, 10, 11 अशी त्या प्रत्येक खंडामधली मंत्रसंख्या आहे. असे एकूण 64 मंत्र आणि त्याच्यामध्ये एक शांतिपाठ असा जेव्हा आपण ॲड करतो असं 65 मंत्रांचं छोटेखानी परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे उपनिषद, मुंडक उपनिषद. याचा अभ्यास, याची पार्श्वभूमी, याच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली भूमिका याचा आपण विचार केला. आणि आता या उपनिषदाचा जो मंत्र आहे, शांतिपाठ आहे, तो आपण पठण करूया आणि त्याचं थोडं विस्ताराने चिंतन करूया. जसं आपण बघितलं होतं की कठोपनिषदाच्या अभ्यासाच्या सुरुवातीला ओम सहनाववतु हा शांतिपाठ होता. मुंडक उपनिषद अथर्व वेदातला आहे. प्रत्येक वेदाचा शांतिपाठ वेगळा असतो आणि म्हणून मुंडकचा जो शांतिपाठ आहे तो आपण म्हणूया आणि मग त्याचा अर्थ आणि त्याचं विवेचन बघूया. शांतिपाठ आहे ज्याच्यामध्ये म्हटलंय की ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. हा शांतिपाठाचा पहिला भाग आहे. आपण आधी त्याचा अर्थ वाचू आणि त्याचा विचार करूया. अर्थ आहे मंत्राचा की हे देवांनो, भगवंताची उपासना करणारे आम्ही आमच्या कानांनी कल्याणकारी वचने ऐकावीत, कल्याणकारी व्यक्ती व वस्तू पाहावीत. परमेश्वराची स्तुती करणारे आम्ही सुस्थिर इंद्रिये व शरीराच्या साह्याने आमचे आयुष्य देवाचे कार्य, देवकार्य व देवप्राप्तीसाठी वापरावे. असा या मंत्राचा साधारण अर्थ आहे. आणि आता आपण त्याच्या चरणांचा विचार करू. अशा प्रकारे आपल्या उपनिषदांचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी हा शांतिपाठ आचार्य आणि श्रोता, वक्ता आणि श्रोता दोघांनीही पठण करण्याची, म्हणण्याची प्रथा आहे, पद्धत आहे. का हा शांतिपाठ म्हणायचा? यालाच मंगलाचरण करणं असं देखील म्हटलं जातं.
मंगलाचरण शब्दाचा अर्थ आहे भगवंताला आवाहन करणं, भगवंताला शरण जाणं, भगवंताला स्मरण करणं. बघा, आपल्याकडे कुठल्याही कार्याचा शुभारंभ करताना त्या कार्याचा आरंभ, त्याचा मध्य आणि त्याचा अंत सर्व काही मंगलमय व्हावं यासाठी त्या कार्याच्या सुरुवातीला मंगलाचरण करण्याची म्हणजे भगवंताला प्रार्थना करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. मंगलाचरण का करावं याचे काही संकेत आहेत. एक मुख्य त्याचा अर्थ आहे की निर्विघ्न समाप्त्यर्थम, की आपण हा जो काही संकल्प केला आहे, अभ्यासाचा संकल्प केला आहे, हा जो प्रकल्प सुरू केला आहे, हे जे कार्य आहे हे निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं, हे ते मंगलाचरण करण्यामागचा एक उद्देश आहे की या कार्याच्या समाप्तीपर्यंत कुठलंही विघ्न येऊ नये. विघ्न येऊ नये ही एक त्यातली गोष्ट आहे आणि जर विघ्न आलं तर त्या विघ्नाचं पूर्ण निवारण करून हे कार्य पूर्ण व्हावं, हे कार्य पूर्तीकडे न्यावं, एवढी शक्ती क्षमता माझ्याकडे निर्माण व्हावी, माझ्यामध्ये निर्माण व्हावी, या दृष्टीने भगवंताला आपण प्रार्थना करतो की एकतर विघ्न येऊ नये अथवा ते आलं तर निवारण करण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण व्हावी. बघा, असं आहे की आपण जेव्हा अशा प्रकारे पारमार्थिक कुठल्याही आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करतो, सुरुवात करतो, तेव्हा सुरुवातीला बाहेरचे खूप प्रतिबंध आहेत असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपण खूप बिझी आहोत, ऑफिसमध्ये खूप काम आहे, घरामध्ये खूप समस्या आहेत, कोणीतरी आजारी पडलं, सारखं हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, पैशांच्या समस्या आहेत, कौटुंबिक समस्या आहेत, भांडणं होतात, भूतकाळातले आपले काही दुःख असतात, भविष्यकाळाची चिंता असते. असं चिंताक्रांत जीवन आपण जगत असतो आणि खूप सगळे बाहेरचे प्रतिबंध आहेत असं आपल्याला वाटतं. जर आपण खरंच प्रामाणिकपणे निष्ठेने हा अभ्यास करत राहिलो तर यथावकाश बाहेरची विघ्न हळूहळू कमी होतात, परंतु आपली आतली मनातली विघ्न सगळी सुरू होतात. मन बंड करून उठतं, मनामध्ये अनेक शंका, अनेक संशय निर्माण होतात की सगळं काही मी सोडून हा अभ्यास करते खरा, पण खरंच याचा काही उपयोग होणार आहे का. एक हिंदीमध्ये खूप छान म्हण आहे की धोबी का कुत्ता न घर का न घाट का. एक साधना काळामध्ये अशी एक परिस्थिती येते, अशी एक अवस्था येते की धड आपण नीट प्रपंच करू शकत नाही आणि धड आपली नीट पारमार्थिक आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होत नाही. कुठेच आपण नीट न्याय देऊ शकत नाही. कारण का, तर या आध्यात्मिक मार्गामध्ये मनात अनेक प्रकारचे शंका संशय येतात. थोडंसं नैराश्य येतं की धड प्रपंचही होत नाही, साधनाही नीट होत नाही, थोडंसं वैफल्य येतं, सेन्स ऑफ इनसिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो, असुरक्षिततेची भावना, असहाय्य, थोडंसं हेल्पलेस असल्याची भावना मनात निर्माण होते. आणि अशा प्रकारे जेव्हा आपलं मन उदास होतं, एक वैफल्य मनामध्ये येतं, तेव्हा आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी त्याचं निवारण करणं फार कठीण असतं. मग साधना कालामध्ये हे जे मधलं औदासीन्य आहे, एक मलिनता आपल्या मनाला येते, त्याचं निवारण करण्यासाठी हा शांतीपाठ आहे, हे मंगलाचरण आहे की आपण भगवंताला शरण जातो, भगवंताला म्हणतो की हे भगवंता, हा जो माझा संपूर्ण अभ्यास आहे, हे जे माझं चिंतन आहे ते पूर्णत्वाला जाऊ दे आणि मधल्या या सगळ्या विघ्नांचं निवारण होऊ दे. निर्विघ्न समाप्त्यर्थम हा मंगलाचरणाचा एक हेतू आहे. आणि दुसरा हेतू आहे इप्सित फल प्राप्त्यर्थम, की जे काही इप्सित फल आहे, खरं म्हणजे अध्यात्मशास्त्राचा या अभ्यास करताना कुठलाही कामना मनात न ठेवता हा अभ्यास करावा असा एक संकेत आहे. परंतु साधक जेव्हा प्राथमिक अवस्थेमध्ये असतो तेव्हा मला मोक्ष मिळावा, माझी सन्मार्गावर प्रगती व्हावी, मला सत्संग मिळावा, मला सद्गुरूंची कृपा मिळावी, अशा प्रकारच्या अनेक इच्छा कामना त्याच्या मनात येतात. अशा प्रकारच्या कामनांना मान्यता आहे आणि माझा हा जो अभ्यास आहे, माझं हे जे चिंतन आहे ते पूर्णत्वाला जावं, अशा प्रकारची जी उद्दिष्ट संकल्प जी माझ्या पारमार्थिक प्रगतीसाठी अनुकूल आहेत, त्या सगळ्या प्रकारच्या इप्सित फलाची प्राप्ती व्हावी, इप्सित फल प्राप्त्यर्थम, यासाठी आपण हे मंगलाचरण करतो, हा शांतीपाठ म्हणतो. ही झाली या शांतीपाठाची भूमिका. आणि आता आपण जो प्रत्यक्ष मंत्र आहे त्याच्यातले हे जे चरण आहेत त्याचं थोडंसं विवेचन बघूया. सगळ्यात पहिल्यांदा या शांतीपाठाची सुरुवात होते ओम या अक्षराने. ओम हे आपल्याकडे अत्यंत पवित्र अक्षर मानलं गेलेलं आहे.
सृष्टीचा आरंभ झाला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ओम या अक्षराची निर्मिती झाली. याला बीज मंत्र असं देखील म्हटलं जातं. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस त्रिविध स्मृतः असं म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये की ओम या अक्षराने परमात्म्याकडे निर्देश केले जातो. अत्यंत मंगलवाचक असं हे अक्षर आहे. सर्व काही पवित्र करणारं असं हे अक्षर आहे. म्हणून आपल्या या कार्याचा शुभारंभ करताना आपण ओमने सुरुवात करतो. ही पहिली गोष्ट. आणि पुढे मंत्रामध्ये म्हणतात भद्रम कर्णैभिः शृणुयाम भद्रम पश्येम अक्षभिः. कर्णैभिः म्हणजे कानाने. भद्र शब्दाचा अर्थ आहे कल्याणकारक, शुभ आणि हितकारक. आपण भगवंताला या उपनिषदाच्या अभ्यासाच्या प्रारंभी आधी प्रार्थना करतो की हे देवा, आमच्या या कानांनी आम्ही शुभ वचन ऐकावीत. भद्रम अक्षभिः म्हणजे डोळ्यांनी आम्ही भद्र, कल्याणकारक, शुभ गोष्टी पाहाव्यात. डोळे आणि कान या 2 ज्ञानेंद्रियांचा इथे प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. या 2च ज्ञानेंद्रियांचा का उल्लेख केला? याचं एक मुख्य कारण हे आहे की आपला जो जगाशी संपर्क येतो तो सगळ्यात जास्त या 2 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून येतो. डोळ्यांनी पाहणे आणि कानांनी ऐकणे. आणि म्हणून सुरुवातीला म्हटले की हे जे काही आपण ग्रहण करतो ते शुभ ग्रहण करावं, शुभ पाहावं आणि शुभ ऐकावं. असं आहे की ही प्रार्थना आहे भगवंताच्या चरणी. परंतु याचा आपण थोडासा विचार करूया की खरंच भगवंताला केवळ प्रार्थना केल्याने आपण डोळ्यांनी शुभ बघतो का? आपण कानांनी शुभ ऐकतो का? मी इथे बसून 2 तास भगवंताच्या समोर हा शांतिपाठ म्हटला. 1008 वेळेस हा शांतिपाठ मी म्हटला. आणि तो म्हणून झाल्याच्या नंतर उठले आणि टी व्हीच्या समोर कुठली तरी सिरियल लावून बसले. तर त्या टी व्हीच्या सिरियलच्या माध्यमातून जे काही ग्रहण केलं जाईल ती माझी जबाबदारी आहे का भगवंताची जबाबदारी आहे? ती माझी चूक आहे का भगवंताची चूक आहे? त्यामुळे या मंत्राचा नुसतं पठण करून, नुसतं उच्चार करून आपण हे ग्रहण करणार नाही. तर भगवंताला प्रार्थना करताना त्याच्यामध्ये एक जबाबदारीचा भाग आहे की आपण स्वतः शुभ गोष्टी ग्रहण करण्याचा विचारपूर्वक प्रयत्न करावा. शुभ पाहणे, शुभ ऐकणे. आणि ही 2 ज्ञानेंद्रिये उपलक्षणात्मक आहे. याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचा देखील उल्लेख आहे. ती अनुस्यूत आहेत की इतर इंद्रियांनी देखील आपण भद्र पाहावं, ऐकावं, स्पर्श करावा. आणि शिवाय कर्मेंद्रियांनी आपण ज्या कृती करतो त्या सगळ्या कृती आपल्या शुभ असाव्या. शुभ शब्दाचा काय अर्थ आहे की एक जो आपल्याला व्यावहारिक अर्थ माहिती आहे की काय मांजर आडवे गेले की अशुभ, कुणाचा तरी चेहरा अशुभ वगैरे इत्यादी, दक्षिण दिशा अशुभ, या सगळ्या व्यावहारिक संकल्पना आहेत. आमचे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका. ते म्हणतात की या संपूर्ण सृष्टीमध्ये केवळ एकच तत्व शुभ आहे आणि त्याला म्हणतात परमात्मा, त्याला म्हणतात परब्रह्म. केवळ ते एक तत्व शुभ आहे आणि म्हणून त्या तत्वाकडे नेणारी प्रत्येक कृती आपल्यासाठी शुभ आहे आणि त्या तत्वापासून दूर ठेवणारी प्रत्येक कृती आपल्यासाठी अशुभ आहे. बघा, शुभ अशुभाच्या व्यावहारिक संकल्पनांचा इथे विचार नाही. छोटासा आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार करू, आपल्या रुटीन लाईफचा विचार करू. एक गोष्ट आहे की निंदा करणे, परनिंदा करणे, ज्याला आपण आजच्या मॉडर्न भाषेमध्ये गॉसिप करणे म्हणतो. 2 व्यक्ती एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल त्याच्या पाठीमागे, पीठ पिछे ज्याला म्हणतो, अनेक उखाळ्या पाखाळ्या काढत राहतात. अशा प्रकारे गॉसिप करणं, परनिंदा करणं हे केल्याने मी माझ्या आत्मस्वरूपापर्यंत, भगवंताच्या स्वरूपापर्यंत जाणार आहे का? हे केल्याने मी या ब्रह्मतत्वापर्यंत जाणार आहे का? जाणार नसेल तर ही कृती माझ्यासाठी अशुभ आहे आणि जाणार असेल तर ती कृती शुभ आहे. वेगवेगळ्या गोष्टींचा आपण असा विचार करू शकतो की कितीतरी गोष्टी आपण ज्ञानेंद्रियांनी ग्रहण करतो. खरंच त्या शुभ असतात का? खरंच त्या चांगल्या असतात का? बघा, जे काही आपण बघतो, जे काही ऐकतो त्याचा फार मोठा परिणाम आपल्या मनोवृत्तीवर होतो, आपल्या विचारधारेवरती होतो. लहानपणची गोष्ट आहे की मी अगदी लहान असताना एक सिनेमा सिरियल काहीतरी बघितलं होतं. त्याचं नाव काय आहे, त्यातली पात्र काय आहे, कथा काय आहे, यातलं काहीही मला आठवत नाही. एवढं एक आठवतं की त्या सिनेमाच्या शेवटी एक 15-16 वर्षाच्या मुलीला जाळण्यात येतं
आणि ते जे व्हिज्युअल होतं अत्यंत भयावह, नंतर डोळे बंद केले की कितीतरी महिने कितीतरी वर्ष हे माझ्या डोळ्यासमोर ते व्हिज्युअल येत असे. का? कारण की माझ्या डोळ्यांनी ते ग्रहण केलं. मग आज जेव्हा आपण टी व्हीच्या समोर बसतो, रात्री 9 वाजताची वेळ आहे, शुक्रवारची रात्र आहे, कितीतरी प्राईम टाईम शोज आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध आहेत. वेगवेगळे प्रकारचे पॉलिटिकल डिबेट्स आपण बघू शकतो, टी व्हीवरच्या सिरियल्स, नॅशनल जिओग्राफिकचे कार्यक्रम, खटाखट 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 माझ्या अकाउंटमध्ये पैसे येणार की नाही याची सगळी चर्चा, आणि आता 400 पार येणार की नाही याची आधी चर्चा होती. मग आताची चर्चा आहे की युतीचं सरकार टिकणार की नाही, मग टिकलं तर कोणाला कोणता पोर्टफोलिओ मिळणार, याची दिवसभर चर्चा आपल्या चॅनल्सवर चालू असते. रविवारी आता भारत वर्सेस पाकिस्तानची मॅच आहे, मोठी मॅच आहे, कोण जिंकणार त्याच्यामध्ये याची चर्चा चालू आहे. रात्री 9 वाजता जेव्हा मी माझ्या घरी आहे तेव्हा या सगळ्या प्रकारच्या टी व्ही सिरियल, सिनेमा, क्रिकेट हे बघायचं, हे ग्रहण करायचं का उपनिषदांचा अभ्यास करायचा? याच्यापैकी कुठला अभ्यास, कुठली कृती मला शुभ म्हणजे ब्रह्मतत्वापर्यंत घेऊन जाणार आहे आणि कुठली कृती मला त्या तत्वापासून दूर ठेवणार आहे, याचा प्रत्येक प्रामाणिक साधकाने अंतर्मुख होऊन प्रामाणिकपणे विचार करावा. आणि अशा सगळ्या कृती, सगळे इनपुट्स जे मला माझ्या आध्यात्मिक प्रगती, उन्नतीपासून दूर ठेवणार आहेत, असे सगळे इनपुट्स कटाक्षाने टाळावेत. भगवंताला आपण इथे भलेही प्रार्थना करतो, पण त्या प्रार्थनेच्या आधी याच्यामध्ये आपली जबाबदारी आहे, आपले प्रयत्न आहेत. तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले की घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्यारे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. जर आपल्याला आपल्या प्रपंचातल्या आवश्यक गोष्टी, आवश्यक व्यवसाय केल्याच्या नंतर काही रिकामा वेळ थोडाफार मिळत असेल, तर त्या रिकाम्या वेळामध्ये इतरांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यापेक्षा त्या वेळामध्ये नामस्मरण करावं, विठोबाचं नाम घ्यावं. जर डोळ्यांनी पाहायचं असेल तर विठोबाचंच रूप ग्रहण करावं. या सगळ्या शुभ कृती आहेत. आणि हे प्रयत्न आपण केल्याच्या नंतर आपले प्रयत्न जेव्हा कमी पडतील, तेव्हा ते कमी पडलेल्या प्रयत्नांना जे बळ हवं आहे ते ईश्वराचं बळ हवं आहे. म्हणून आपण भगवंताला प्रार्थना करतो की भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः. अशा प्रकारे शुभ वस्तू ग्रहण करण्याची, पाहण्याची, ऐकण्याची भगवंता तू मला शक्ती दे, तू मला प्रेरणा दे, तू मला माझ्या या प्रयत्नांच्या मध्ये यश दे. आणि आपण प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. प्रयत्नांना यश देणं याच्यामध्ये भगवंत आपल्याला निश्चितपणे मदत करतो. बघा, भगवंताने आपल्याला मनुष्य जन्मात क्रियमाण कर्म स्वातंत्र्य देऊन ठेवलेलं आहे. जर आज उठून मी कोणाची निंदा केली, गॉसिप केलं, तर भगवंत येऊन काही माझ्या वाणीला विराम देणार नाही, कुलूप घालणार नाही. मी कोणाला नावं ठेवली तर भगवंत मला थांबवणार नाही. टी व्ही बघत बसले संध्याकाळी, सिनेमा, सिरियल, तरी भगवंत येऊन मला थांबवणार नाही. त्यामुळे प्रयत्न करणं हे माझं काम आहे. प्रयत्नाला यश देणं हे भगवंताचं काम आहे असं पण म्हणूया. ते खरं तर त्याचं काम नाही, परंतु तो आपल्या पाठीशी असतो. पुढे म्हटलं आहे की याच्यामध्ये यजत राहा. आपण एवढ्या एका शब्दाचा अर्थ बघू या मंत्रामधल्या आणि आपलं आजचं चिंतन थांबवू. उरलेला जो शांती मंत्र आहे तो आणि पुढचा जो मुंडक उपनिषदाचा विचार आहे त्याचा अभ्यास आपण पुढच्या सत्रामध्ये करू. यजत राहा शब्दाचा अर्थ आहे यज्ञ करण्याची इच्छा असणारे आम्ही, किंवा यज्ञ कर्मामध्ये समर्थ होऊन आम्ही, असा यजत राहा शब्दाचा अर्थ आहे. की हा जो शब्द आहे हा पहिल्या 2 चरणांशी जोडला गेलेला आहे. म्हणजे संपूर्ण चरणाचा अर्थ असा होतो की यज्ञ कर्मामध्ये समर्थ होऊन आम्ही शुभ गोष्टी ऐकाव्यात, शुभ गोष्टी पाहाव्यात. यज्ञ शब्द म्हणजे केवळ अग्नी पेटवून त्याला आहुती घालणे याचा अर्थ यज्ञ असा इथे अर्थ अभिप्रेत नाही. तर या संपूर्ण सृष्टीचक्राला सांभाळण्यासाठी अनुकूल अशी जी एक जीवन पद्धती त्याला यज्ञमय जीवन म्हणतात. त्याच्यामध्ये समर्पण अपेक्षित आहे, त्याग अपेक्षित आहे, बलिदान अपेक्षित आहे, आहुती देणं अपेक्षित आहे. आपण जेव्हा भगवद्गीतेचा अभ्यास केला होता 3ऱ्या अध्यायाचा, तेव्हा 14व्या आणि 15व्या मंत्रामध्ये आपण पंचमहायज्ञांचा अभ्यास केला होता. यज्ञमय जीवन कसं असावं, भूतयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ कसा करावा, आणि अशा प्रकारे यज्ञमय जर आपण जीवन जगलो
तरच आपली इंद्रिये सक्षम होतील, सुदृढ होतील आणि त्या इंद्रियांच्या माध्यमातून आपण पुढे या उपनिषदांचा अभ्यास करू शकू. यज्ञमय जीवन जगण्यासाठी शुभ गोष्टी पाहाव्यात, शुभ गोष्टी ऐकाव्यात. जे पाहतो, जसं मी म्हटलं की जे पाहतो आणि ऐकतो त्याच्यानुसार फार मोठा परिणाम आपल्यावरती होतो. जर सातत्याने सिनेमा आणि सिरियल्स बघत राहिलो आपण तर तसं छान घर असावं, पॉश घर असावं, पॉश कपडे असावे असं मनात विचार येतात. सातत्याने जर आपण स्पोर्ट्सच्या मॅचेस बघत राहिलो तर मग आपण देखील त्यांच्यासारखे 6 पॅक ॲब्स असावे, त्यांच्या एवढा स्टॅमिना असावा असे विचार मनात येतात. सातत्याने जर आपण हल्ली टी व्हीवरती स्वयंपाकाचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ कसे करावेत असे शोज येतात, कुकरीचे शोज येतात. सारखे ते बघत बसलं तर मग 24 तास स्वयंपाकघरात उभं राहून वेगवेगळ्या डिशेस कराव्यात अशा प्रकारचे विचार आपल्या मनात येतात. आपण इकॉनॉमिक्सच्या बातम्या वाचत राहिलो तर मग स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. त्यामुळे जे काही आपण ग्रहण करतोय ते अत्यंत विचारपूर्वक ग्रहण करावं. एकतर जे ग्रहण करतो त्याचा आपल्याला आपल्या व्यवसायात उपयोग झाला पाहिजे किंवा आपल्या प्रपंचामध्ये उपयोग झाला पाहिजे, आणि व्यवसाय आणि प्रपंचाशी संबंधित नसेल तर ती गोष्ट ग्रहण करू नये. केवळ तेवढ्याच गोष्टी ग्रहण कराव्यात की ज्याचा मला माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग होईल. अशा प्रकारे यज्ञमय जीवन जगून आणि शुभ गोष्टी डोळ्यांनी ग्रहण करून, कानांनी ग्रहण करून आपण या उपनिषदाचा अभ्यास करावा. अशा प्रकारचा एक सांकेतिक अर्थ या शांतीपाठातून आपल्याला मिळतो. उर्वरित जो शांतीपाठ आहे त्याचा विचार आपण पुढच्या सत्रात करूया. आज आपण एक या संपूर्ण अभ्यास वर्गाचं जे स्वरूप आहे त्याच्याशी संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या मी शेवटी सांगते आणि मग नंतर आपण हे चिंतन थांबवूया. जसं मी म्हटलं की एकूण 7 उपनिषदांचा अभ्यास या मालिकेमध्ये होणार आहे. हिंदी आणि मराठी दोनही भाषांमध्ये विवेचन होतं. हिंदी भाषेतलं विवेचन रविवारी रात्री 9 वाजता असतं आणि त्याच चिंतनाची पुनरावृत्ती शुक्रवारी रात्री 9 वाजता आपण करतो. एकच कंटेंट, समान अगदी हे विवेचन असतं, फक्त त्याच्यामधली भाषा आणि थोडाफार बदल असतो. या मुंडक उपनिषदाचा अभ्यास करताना आपण जे संदर्भ ग्रंथ घेतले आहेत त्याच्यामध्ये मुख्य ग्रंथ आहे भगवान शंकराचार्यांचं शांकर भाष्य. इथे माझ्याकडे जो ग्रंथ आहे तो ईशादी 9 उपनिषद गीता प्रेसचा हा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये शांकर भाष्य आणि त्याचा हिंदी अनुवाद दिलेला आहे. त्याच्याशिवाय जे दुसरा ग्रंथ आहे तो म्हणजे मुंडक उपनिषदाची ही टीका. आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांनी मुंडक उपनिषदावरती हे भाष्य केलेलं आहे. हा ग्रंथ याच्यामध्ये मराठीमध्ये विवेचन आहे. या 2 प्रमुख ग्रंथांचा आधार आपण या विवेचनासाठी घेणार आहोत. याच्याशिवाय आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आमच्या आचार्या परमपूज्य मंदाताई यांची अनेक प्रवचनं वेगवेगळ्या आध्यात्मिक विषयांवर उपलब्ध आहेत. त्यांच्यातल्या प्रवचनांचे देखील बरेच संदर्भ आपण इथे बोलताना घेणार आहोत. याशिवाय काही हिंदी, इंग्लिश, मराठी भाषांमधल्या टीका आहे, त्यांचा अभ्यास करून हे चिंतन प्रस्तुत केलं जाईल. या अभ्यासामध्ये आपण मुख्यतः फक्त वेदांत आणि ते सुद्धा मोजक्या उपनिषदांचा अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करताना इतर दर्शनं, इतर संप्रदाय, इतर तत्त्वप्रणाली यांचा अभ्यास अथवा तुलनात्मक अभ्यास होणार नाही. केवळ आणि केवळ शांकर भाष्याला अनुसरून हा अभ्यास होणार आहे. या अभ्यासामध्ये संस्कृतचं व्याकरण, मंत्रांचा उच्चार, व्युत्पत्ती, पठण, कर्मकांड, त्याचे वेगवेगळे विधी, पुराणातल्या गोष्टी, धार्मिक विधी, त्यांचे डिटेल्स, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या समूहावर करणार नाही आहोत. हा अभ्यास करताना कुठलीही समयबद्धता नाही, हा टाईम बाउंड अभ्यास नाही. याच्यामध्ये 1 वर्षाच्या आत संपवायचं अशी काही डेडलाईन नाही. अभ्यास संपल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र नाही अथवा परीक्षा देखील घेतली जाणार नाही. हा जो संपूर्ण अभ्यास आपण करणार आहोत त्याच्यामध्ये केवळ उपनिषद, त्यातले महत्त्वाचे मंत्र, त्या मंत्रांचा आपल्या आजच्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे, कसा उपयोग आहे, असा अत्यंत जीवनाभिमुख, साधनाभिमुख अभ्यास आपण करणार आहोत की हे जे सिद्धांत आहेत त्यांचं साधनेत रूपांतर कसं करायचं आणि ती साधना करून प्रत्यक्ष मोक्षाभिमुख अभ्यास कसा करायचा
आणि आनंदाभिमुख जीवन, अत्यंत आनंदमय जीवन कसं जगायचं, हा एक दृष्टिकोन, हे उद्दिष्ट डोक्यात ठेवून आपण हा अभ्यास करणार आहोत. काही एखाद्या मंत्राचा अभ्यास विस्ताराने केला जाईल आणि काही सत्रांमध्ये 2 वा 3 मंत्र घेतले जातील. जो मंत्र जेवढा महत्त्वाचा आहे त्यानुसार त्याचं विवेचन कमी अथवा अधिक केलं जाईल. तर या सगळ्या सूचना या अभ्यासाच्या संदर्भात मला द्यायच्या होत्या. आणि आज आपलं हे जे चिंतन आहे हे आपण इथेच समाप्त करूया. आपल्यापैकी कोणाला जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता.